पत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। राज्यातील सत्ता संघर्षावर सकाळी 10:30 वाजता म्हणजे अगदी थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे। हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार का याचा निर्णय होणार आहे। दोन्ही गटाकडून कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे। मात्र आता हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार की नाही याबाबतचा निर्णय कोर्टाने राखून ठेवलाय आणि आठवड्याभरात कोर्ट निकाल देईल अशी अपेक्षा अनिल देसाई यांनी व्यक्त केली आहे। शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय होणार का याकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर राज्यातील सत्ता संघर्षावर अगदी थोड्याच वेळात आता सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे। हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार का याचा निर्णय आज होणार आहे। दोन्ही गटाकडून कोर्टात गेले 3 दिवस जोरदार युक्तिवाद करण्यात आला। मात्र आता हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार की नाही याबाबतचा निर्णय कोर्टाने राखून ठेवलेला आहे। तर आठवड्याभरात कोर्ट निकाल देईल अशी अपेक्षा अनिल देसाई यांनी व्यक्त केलेली आहे आणि शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय होणार की नाही याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। गेल्या 3 दिवसांपासून सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्षाबाबत सुनावणी सुरू आहे। दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे, दावे प्रतिदावे करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आज कोर्ट नेमकं काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, संपूर्ण राज्यासाठी, विरोधकांसाठी आणि निश्चितच सत्ताधाऱ्यांसाठी आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस। आज कोर्ट निकाल देणार आहे, कसं पाहता याकडे? बरोबर आहे, अतिशय महत्त्वाचा निर्णय आता येणार आहे। साधारणतः 2 ते 3 मिनिटांमध्ये हा निर्णय येण्याची अपेक्षा आहे। कोर्ट रूममध्ये जर बघितलं तर ॲडव्होकेट कपिल सिब्बल पोहोचलेले आहेत, ॲडव्होकेट अभिषेक मनू सिंघवी पोहोचलेले आहेत, त्यानंतर ॲडव्होकेट महेश जेठमलानी पाहायला मिळालेले आहे। यासोबतच मनिंदर सिंग देखील पाहायला मिळालेले आहे। नीरज किशन कौल हे देखील वकील जे सिनियर कौन्सिल आहे हे पोहोचलेले आहेत आणि 5 न्यायमूर्तींच्या खुर्च्या लागलेल्या आहेत। थोड्याच वेळात न्यायमूर्ती तिथे पोहोचतील आणि सर्वात प्रथम महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरती काय निर्णय झाला याची माहिती देईल। होऊ शकतं एक लाईन वाचून दाखवतील आणि त्यानंतर जर बघितलं आपण याच्या माध्यमातून तर साधारणतः 7 सदस्यीय खंडपीठाकडे जाते की 5 सदस्यीय खंडपीठाकडे हेच प्रकरण राहते। नवाब रेबियाचं प्रकरण या संदर्भात तर निश्चितपणे थोड्याच वेळ आपल्याला स्पष्ट होईल। पण महत्त्वाचं म्हणजे आता तयारी सुरू झालेली आहे कोर्टामध्ये आणि थोड्याच वेळात हे 5ही न्यायाधीश पोहोचतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। कोर्टामध्ये या घडीला सर्व वकील पोहोचलेले आहेत, दोन्ही बाजूंचे, विरोधी पक्षांचे आणि सत्ताधारी पक्षांचे देखील पोहोचलेले आहेत। म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे देखील वकील पोहोचले आहेत। थोड्याच वेळात जेव्हा न्यायाधीश पोहोचतील आणि थेट ते निर्णय वाचायला सुरुवात करतील। निर्णय कसा असेल या संदर्भात विविध पद्धतीचं विश्लेषण होत आहे। अनेकांना वाटतंय की हे प्रकरण जे आहे हे 5 सदस्यीय घटनापीठाकडे राहण्याची शक्यता आहे, तर काहींना वाटतंय की हे प्रकरण जे आहे 7 सदस्यीय घटनापीठाकडे जाईल। जर 7 सदस्यीय घटनापीठाकडे हे प्रकरण गेलं तर पुन्हा हे प्रकरण लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। गेल्या 8 महिन्यापासून या प्रकरणावरती कुठलाही निर्णय होऊ शकला नाहीये। 7 सदस्यीय घटनापीठाकडे गेल्यानंतर पुन्हा एकदा कुठल्या मुद्द्यांवरती सुनावणी घ्यायची या संदर्भात निश्चितपणे चर्चा होण्याची शक्यता आहे। नवाब रेबियाच्या प्रकरणासोबत इतरही मुद्दे 7 सदस्यीय घटनापीठ निश्चित करू शकतं आणि त्याचमुळे त्या प्रकरणाला उशीर लागण्याची शक्यता आहे। सोबतच या 5 सदस्यीय घटनापीठांमध्ये काय जे उर्वरित न्यायाधीश आहेत त्यांची अनेक प्रकरण ज्या जे घटनापीठाचे प्रमुख आहेत त्या घटनापीठाच्या अनेक प्रकरणी त्यांना निर्णय द्यायचा आहे। त्यामुळे ते प्रथमतः प्राथमिक दृष्टिकोनातून आपल्या प्रकरणांना ते न्याय देण्याचा प्रयत्न करतील अशी ही शक्यता व्यक्त केली जात आहे। त्याचमुळे होऊ शकतं की आगामी काही दिवस हे प्रकरण पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जाते जर 7 सदस्यीय घटनापीठाकडे गेलं तर अशी शक्यता व्यक्त केली जात आहे असे जे ज्येष्ठ विधिज्ञ ते सांगत आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर सर्वांचं लक्ष जे आता सध्या कोर्टाकडे लागलं आहे। कोर्ट क्रमांक 1 म्हणजे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली हे 5 सदस्यीय घटनापीठ आहे, ज्यामध्ये जस्टिस शाह आहे, जस्टिस बुरारी आहे, जस्टिस नरसिम्हन आहे आणि याशिवाय जर बघितलं आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती की यातून कुठेतरी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा मार्ग मोकळा होईल का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की 16 सदस्याच्या अपात्रतेचा मुद्दा आहे नवाब रेबियाच्या प्रकरणासंदर्भातला विधानसभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकतात का? जर अपात्र ठरवलं असेल तर अपात्र ठरवण्यासाठी कुठले त्याचा नियमावली हवे। सभागृहाच्या बाहेर जर कोणी वर्तणूक असेल तर तरी त्यांना अपात्र ठरवता येते का? या संदर्भात नवाब रेबियाच्या प्रकरणामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे की हे प्रकरण तिथे लागू होतं की नाही आणि थोड्याच वेळात न्यायाधीश पोहोचतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। बरं,
प्रशांत, हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सुपूर्द करावं असं ठाकरे गटाने मागणी केलेली आहे. जर हे मुद्दे लक्षात घेतले आणि तसं झालं तर त्या पुढची प्रक्रिया नेमकी कशी असेल, कारण आज नेमका काय निर्णय येतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि गेले बरेच दिवस आपण पाहतोय तारीख पे तारीख मिळते असंच काहीसं चित्र आहे. बरोबर, तारीख पे तारीख मिळत आहे आणि 7 सदस्यीय घटनापीठाकडे जर ही सुनावणी गेली तर 7 सदस्यीय घटनापीठ पहिले स्थापन होईल. सर्वात प्रथम न्यायमूर्ती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठ असेल आणि ते घटनापीठाची स्थापना केली जाईल आणि त्यानंतर त्या संदर्भात सुनावणीची तारीख दिली जाईल. त्यापूर्वी या दरम्यान काही मुद्द्यांवरती स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे. काही नवीन मुद्दे या संपूर्ण प्रकरणामध्ये जोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत जर बघितलं आपण तर 8 मुद्द्यांवरती 5 न्यायाधीशांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही या 5 मुद्द्यांवरती निर्णय घेऊ आणि या 5 मुद्द्यांवरचा युक्तिवाद आपल्याला सगळं दोन्ही पक्षांना करायचा आहे. त्यानंतर जर 7 सदस्यीय घटनापीठाकडे हे प्रकरण जर गेलं तर पुन्हा नवीन मुद्द्यांची यामध्ये प्रशांत बोला. स्टुडिओ जर बघितलं आपण या सगळ्या प्रकरणामध्ये जर या सगळ्या याच्यामध्ये काही मुद्दे जर इन्क्लूड त्यामध्ये अतिरिक्त जोडायचे असेल तर ते मुद्दे जोडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडीला जर बघितलं आपण तर वकिलांमध्ये देखील संवाद सुरू आहे कोर्टामध्ये आणि यामधून कुठेतरी हा निर्णय जो आहे हा दिशादर्शक निर्णय असणार आहे आणि त्याचमुळे साधारणतः या पुन्हा प्रकरणाला 5 ते 6 महिन्याचा उशीर लागू शकतो. त्यामुळे या संदर्भात आता राजकीय वर्तुळात देखील चर्चा केली जाते की आगामी पुढील वर्षामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यापूर्वी हा निर्णय येण्याची अपेक्षा असताना जर त्यानंतर निर्णय येत असेल तर या निर्णयाला महत्त्व उरणार नाही असेही राजकीय विश्लेषक सांगत आहेत. त्यामुळे आता हे बघावं लागेल की या निर्णयाची तारखा काय ठरतात आणि यामधून माध्यमातून कशा पद्धतीने निर्णय होतो. स्टुडिओ निश्चितच प्रशांत, आज जो निर्णय येईल तो असा दिशादर्शक ठरेल हेच म्हटलं जात आहे. मात्र आता सध्या कोर्टामध्ये काय सुरू आहे, सुनावणी कधी सुरू होते, कोर्टाचा निर्णय कधीपर्यंत येऊ शकतो? साधारणतः 10:30 वाजता कोर्ट बसतं म्हणजे 5ही न्यायाधीश जे आहे ते 10:30 वाजता बरोबर 10:30च्या ठोक्याला ते कोर्टात पोहोचतील आणि त्यानंतर ते साधारणतः त्या संदर्भात निर्णय देतील. आणि सध्या जर बघितलं तर दोन्ही पक्षांचे वकील जसं मगाशी मी उल्लेख केला तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षांच्या वतीनं महेश जेठमलानी पोहोचलेले आहे, मनिंदर सिंग पोहोचलेले आहेत, खास करून सिनियर कौन्सिल पटनायक पोहोचलेले आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जर बघितलं आपण तर कपिल सिब्बल पोहोचलेले आहेत, अभिषेक मनु सिंघवी पोहोचलेले आहेत, त्यानंतर देवदत्त कामत हे देखील पोहोचलेले आहेत आणि या वकिलांच्या समोरच या संदर्भातला निर्णय वाचला जाईल. साधारणतः अजून काही क्षणातच हे साधारणतः हे सर्व न्यायमूर्ती इथे पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजूनही न्यायमूर्ती पोहोचली नाही आहे. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं की निर्णय काय होतो आणि तो निर्णयाची अपेक्षा लवकरात लवकर पूर्ण होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. प्रशांत, हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सुपूर्द केलं तर काय होऊ शकतं, विलंब लागू शकतं हे तर आपल्याला माहिती आहे. मात्र जर असं झालं नाही, 7 न्यायमूर्तींपुढे हे घटनापीठापुढे जर हा निर्णय गेला नाही, 5 न्यायमूर्तींनीच हा निर्णय घेतला तर आजच नेमका निकाल, निश्चित निकाल येऊ शकेल का? बरोबर आहे, नाही आजच निकाल येण्याची अपेक्षा नाही आहे कारण की फक्त या संदर्भात ऑर्डर येईल. ऑर्डर तोही नबाब रेबियाच्या प्रकरणामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, जस्टिस M.K. शाह, कृष्ण मुरारी, हिमा कोहली आणि P.S. नरसिम्हन या 5 सदस्यीय घटनापीठापुढे फक्त ऑर्डर येईल तोही नबाब रेबियाच्या प्रकरणामध्ये. सुप्रीम कोर्टाने 2016 मध्ये नबाब रेबियाचं प्रकरण निश्चित केलं होतं. त्याच प्रकरणाचा उल्लेख या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान जो युक्तिवाद करण्यात आला होता त्यावेळेस होतं आणि या थोड्याच वेळात जे जजमेंट आहे ते प्रोनाऊन्स करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, सिनियर ॲडव्होकेट मनिंदर सिंग, महेश जेठमलानी, कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी हे सगळे कोर्ट रूममध्ये दाखल झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. लवकरच या संदर्भात जेव्हा स्पष्टपणे कळेल की साधारणतः हे 5ही न्यायाधीश जे आहे या संदर्भात लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. हा फक्त एक ऑर्डर असेल 7 सदस्यीय घटनापीठासंदर्भात, पण इतर जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती निश्चितपणे सुनावणी केव्हा घ्यायची ते जेव्हा ठरेल की साधारणतः या 7 सदस्यीय घटनापीठाला जर समजा नाकारलं गेलं तर 5 सदस्यीय घटनापीठ या संदर्भात निश्चितपणे पूर्ण सुनावणी करेल आणि त्यानंतरच निश्चितपणे सांगता येईल की याचा अंतिम निर्णय केव्हा येईल. पण या घडीला फक्त ऑर्डर येणार आहे आणि तोही फक्त नबाब रेबियाच्या प्रकरणामध्ये. निश्चितच, म्हणजे अंतिम निर्णय आज येईल असं काहीसं चित्र आज दिसत नाहीये. त्यामुळे प्रशांत, खरं तर गेले 3 दिवस युक्तिवाद करण्यात आला दोन्ही पक्षांकडून, त्यामुळे आजही काही युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे का, काही मुद्दे कोर्टासमोर मांडले जाण्याची शक्यता आहे का, की आज फक्त निर्णय येईल?
आज फक्त निर्णय येणार आहे, कुठल्याही प्रकारची सुनावणी देखील होणार नाहीये. फक्त निर्णय येईल आणि तोही निर्णय एक पानाचा देखील असू शकतो, 2 लाईनचा देखील असू शकतो आणि साधारणतः 10 ते 12 पानांचा देखील असू शकतो. पण त्या संदर्भात निश्चितपणे निर्णय येईल. निर्णय आल्यानंतर जेव्हा कोर्टामध्ये सगळे न्यायाधीश पोहोचतील तेव्हाच तो निर्णय येईल आणि या घडीला कोर्टामध्ये थोड्याच वेळात न्यायाधीश पोहोचतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. बरं प्रशांत, सत्ता संघर्ष संदर्भात किंवा या प्रकरणी 8 मुद्दे कोर्टानं याआधी निश्चित केले होते, त्यामुळे ते नेमके मुद्दे काय होते किंवा या 3 दिवसात दोन्ही पक्षांकडून काय युक्तिवाद करण्यात आला? नाही, महत्वाचं म्हणजे जर बघितलं या साधारणतः नवाब रेबियाच्या प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षाचे अधिकार काय आहे, ते अधिकारांवरती घाला कशा येऊ शकतात या संदर्भात चर्चा करण्याकरता माझ्यासोबत आता ॲडव्होकेट राज पाटील पोहोचले, त्यांची थेट चर्चा करूया. गेल्या 2-3 दिवसामध्ये जो युक्तिवाद झाला तो युक्तिवाद दोन्ही पक्षांचा कसा होता आणि कुठले कुठले मुद्दे अतिशय महत्वाचे मांडले गेले? ठाकरे गटाकडून जे मुद्दे मांडण्यात आले त्यात डिस्क्वालिफिकेशनवर जास्त भर होता आणि एकनाथ शिंदे गटाकडून जो अविश्वास ठराव स्पीकरच्या वरती आला म्हणजे सभापतीवर आला तो त्यावर जास्त भर होता. आता हे बघावं लागेल की जो नवाब रेबिया केसचा फेरविचार जर मान्य न्यायालय करत असेल तर ते 7 जजेसकडे जाऊ शकतं, अन्यथा जर फेरविचार होणार नसेल तर हे 5 जज जे इंटायर इश्यू फ्रेम केलेले आहे त्यावर निर्णय देण्याची शक्यता आहे. पण आज निर्णय फक्त 5 जजेस आहे किंवा 7 जजेस आहे म्हणजे राहतील हाच निर्णय होणार आहे. इंटायर जी मॅटर आहे त्याचा कोणत्याही प्रकारचा पूर्ण निर्णय आज येणार नाही. हा अंतरिम निर्णय आहे की हे खंडपीठ 5 जजेस के असेल का 7 जजेसचा असेल. बहुतांशी लोकांना असं वाटलं की ह्या केसचा पूर्ण निकाल आज येणार आहे, पण तसं नसून फक्त हे घटनापीठ 5 जजेसचा असणार आहे की 7 जजेसचा असणार आहे यावरच आज निर्णय येणार आहे. जी काल रिझर्व्ह केलेली ऑर्डर आहे ती आज ऑर्डर येणार आहे. साधारणतः जेव्हा सुनावणी सुरू होती, सुनावणी सुरू असताना बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे शिंदे गटाने चाल खेळली अशा प्रकारचा एक निरीक्षण कोर्टाने नोंदवलं होतं. ते कशा पद्धतीचं निरीक्षण होतं का नोंदवलं गेलं? ती 10व्या अनुसूचीच्या संदर्भात जेव्हा पक्षांतर्गत बंदी होती त्या अनुषंगाने आतापर्यंत जे मॅटर आलेले आहेत त्या अनुषंगानं जे बोलत असतात. पण सगळ्यात महत्वाचं जे हे लॉ डिसाईड होणार आहे ह्या मॅटरमध्ये तो म्हणजे 10व्या अनुसूचीला धरून पक्षांतर्गत बंदीच्या विषय होणार आहेत, डिस्क्वालिफिकेशनच्या विषय होणार आहे आणि स्पीकरचं जे रिमूव्हल आहे म्हणजे अविश्वास ठराव आहे त्याविषयी होणार आहे. आणि जे क्लॅरिटी आतापर्यंतच्या केस लॉमध्ये नाही त्या क्लॅरिटी इथं येण्याची शक्यता आहे आणि इंटरप्रिटेशन सुद्धा होणार आहे. यात जास्त स्पष्ट होणार आहे की देशाला पुढे भविष्यात अशा केस उद्भवल्या 10व्या अनुसूचीच्या संदर्भात किंवा स्पीकरच्या संदर्भात, डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात आणि सरकारमध्ये उलथापालथ होण्याच्या संदर्भात तर ह्या केसचा निश्चितपणे जिक्र होणार आहे. त्याने जेणेकरून भारतामध्ये ही लँडमार्क जजमेंट सेट होणार आहे आणि 181 अनुच्छेद घटनेचा 179 अनुच्छेद आणि 10वी अनुसूची काय सांगते यावर सुद्धा जास्त स्पष्टता ह्या निकालाच्या माध्यमातून येईल आणि घटनात्मक तरतुदी आणि अनुसूची 10वी अनुसूची यावर सुद्धा स्पष्टता ह्या निकालाच्या माध्यमातून येईल. आज हे ठरेल की हे जर 5 जजेस डिसाईड करणार असेल तर हे घटनापीठ ॲज इट इज नंतर बी चालेल. जर लार्जर बेंचकडे इश्यू गेला तर मात्र निश्चित वेळ लागण्याची शक्यता आहे. नाही, पण महत्वाचं म्हणजे सुनावणीच्या दरम्यान राज्यपालांच्या कामकाजावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ते काय मुद्दे होते? राज्यपालांच्या संदर्भात नवाब रेबिया केसमध्ये सुद्धा इश्यू फ्रेम होता आणि स्पीकरचा सुद्धा फ्रेम होता. या 2 इश्यूवर मान्य न्यायालय आणि त्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन बेंच बसलं होतं, त्यानंतर तो निर्णय आला होता. आता राज्यपालाचा मुद्दा ह्या सुद्धा केसमध्ये आहे, पण आता हे निश्चित होईल की पहिल्यांदा हेच डिसाईड होणार की लार्जर बेंचकडे जाणार किंवा नाही. इंटायर इश्यू नंतरच्या आर्ग्युमेंटमध्ये निश्चित राहतील. माननीय न्यायमूर्ती आता कोर्टामध्ये आलेले आहे, आता लवकरच ही ऑर्डर आपल्याला बघायला मिळेल. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे न्यायमूर्ती जे आहे ते कोर्टात आलेले आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं लवकरच त्या संदर्भात निर्णय येण्याची शक्यता आहे. कोर्टामध्ये न्यायमूर्ती 5ही न्यायमूर्ती पोहोचलेले आहे आणि त्यांनी ऑर्डर द्यायला एका सेकंदात सुरुवात होईल. सर्वात प्रथम आता काय सुरू आहे सर कोर्टात? आता मान्य न्यायालय बसले आहे, आता सुरुवात होईल जे न्यायालयाच्या निर्णयाचं वाचनाचं अनाउन्समेंटला सुरुवात झालेली आहे. आताच हे नाही सांगू शकत आपण पूर्ण ऑर्डर आल्याशिवाय की यात ऑर्डर काय आहे.
नाही ऑर्डर वाचायला सुरुवात केली. हो, ऑर्डर वाचायला चीफ जस्टिस यांनी सुरुवात केली आहे. मुख्य सरन्यायाधीशांनी ऑर्डर वाचायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे आता निर्णय काय होतो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. एक महत्त्वाचं म्हणजे न्यायाधीश काय सांगतात हे देखील महत्त्वाचं आहे, की काय महत्त्वाचे मुद्दे असतात ते देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आणि सोबतच जर बघितलं तर काय निर्णय येण्याची अपेक्षा आहे. मी ॲडव्होकेट राज पाटील यांना विनंती करतो की या निर्णयाचं विश्लेषण त्यांनी करावं, त्यांनी आमच्या बाजूला राहावं, कारण की महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर हा निर्णय आता ते ऐकत आहे आणि निर्णय ऐकून काय होऊ शकतं ते सांगतील. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या घडामोडीला कोर्टाने आपला निर्णय वाचायला सुरुवात केलेली आहे आणि सोबतच जर बघितलं या निर्णयामध्ये खास करून एक अतिशय महत्त्वाचे मुद्दे असणार आहे जे स्पष्टपणे दिसेल. यामध्ये जर बघितलं आपण तर एकतर नवाब रेबियाच्या प्रकरणामध्ये हे प्रकरण जातं की नाही हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल.